आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला। पक्षामध्ये रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। जयंत पाटील पद सोडायला तयार, 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो। जयंत पाटील यांची भूमिका, निवडणुकीमध्ये काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो। बोलणं सोपं असतं, मात्र चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटलांनी सुनावलं। जयंत पाटलांना बाजूला करण्याची मागणी कुणी केली नाही। जयंत पाटलांवरून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, तो रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही, आव्हाड यांच्याकडून स्पष्ट। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली। विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्यच। धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया, तर मला वाटत नाही पवार महायुतीमध्ये येतील, मात्र पवार आणि अजितदादांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। एकत्र येण्यावरून आत्राम यांचं वक्तव्य। संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद। प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या कामाचा त्यांना फायदाच। अनेक बूथवर गैरप्रकार झाले, ते आम्ही समोर आणले, संजय राऊतांचं वक्तव्य। साहित्य संमेलनासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। आजच शासकीय आदेश जारी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। 21, 22, 23 जानेवारीला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन। झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील बिल्डर लॉबीची चौकशी का केली नाही, झिशान सिद्दीकी यांचा सवाल। तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची थट्टा का उडवली जाते, तपासावरून सिद्दीकी यांच्याकडून नाराजी व्यक्त। बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी देण्यात आली होती। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामधून फंडिंग झाल्याचं समोर, आरोपपत्रात माहिती नमूद। दादरच्या स्टोरेज कार्यालयामध्ये पोलिसांनी पैसे मोजण्याची मशीन आणली। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही रक्कम सापडल्याची माहिती। या घोटाळ्याची कुणकुण तपास अधिकाऱ्यांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना नोटीस देखील पाठवल्याचं समोर। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टामध्ये धाव। घोटाळ्यामागे युक्रेनचा माफिया, मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्याच जीवाला धोका। सीए अभिषेक गुप्ताची हायकोर्टाकडे संरक्षणाची मागणी। टोरेस कंपनीच्या दादर कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास। टोरेस कंपनीकडून 1000 कोटींची फसवणूक। दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार यांचे 13 कोटी रुपये बुडाले, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील। मंत्रालयामध्ये अलिशान लॅम्बोर्गिनी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण। काळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे थेट प्रवेश। ही कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती। मंत्रालयातील कार्यालय सुरू होण्यास विलंब। मंत्र्यांच्या नेमणुका, त्याचबरोबर कार्यालयाचं नूतनीकरण यामुळे कार्यालय सुरू होण्यास विलंब होत असल्याची माहिती। बीड जिल्हाध्यक्षपदी शरद पवार गटाच्या राजेंद्र म्हस्के यांची निवड। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं जिल्हाध्यक्षपद सोडून राजेंद्र म्हस्के यांनी पवार गटात प्रवेश केला होता।